नमस्कार मित्रांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एक अर्जुनकडे एक आशेचा किरण आहे. अजूनही कुठेतरी अर्जुनला मनापासून वाटत आहे की आप्पी जिवंत आहे, कारण अजून पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट यायचे बाकी आहेत आणि जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी कोणत्याच गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही किंवा निर्णयापर्यंत निष्कर्षापर्यंत यायचं नाही असं सगळेजण बोलत असतात. इकडे स्वप्नील सरांना दीपक म्हणत असतो की काय करायचं, नक्की काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. कशा पद्धतीने गोष्टी सोडवायच्या आहेत हा खूप मोठा प्रश्न आहे, कारण अमोलला काय सांगायचं हेच कळत नाही. हे सगळ्यांचं बोलणं चालू असतं. इकडे स्वप्नील सर म्हणत असतात की नाही, मी ही गोष्ट करू शकत नाही, मी अमोलशी या विषयावर बोलू शकत नाही, कारण मला ना एवढ्या छोट्याशा जीवाला त्रास देणं मला सहनच होणार नाही, मी त्याला त्रास नाही देऊ शकत असं ते बोलत असतात. आणि त्याचवेळी इकडे अमोल आलेला असतो आणि अमोल म्हणत असतो, काय बोलताय छोटे बाबा, काय बोलताय मोठे बाबा, काय झालं आहे नक्की, हे सगळं तो विचारत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. अमोल म्हणत असतो की काही झालं तरीही मला कळलं पाहिजे. तेव्हा तिथे कदम म्हणतात की अरे अमोल, मला ना तुला एक विचारायचं आहे, मला सांग, रोज बाबा आले की तू त्यांना प्रश्न विचारत राहतो, पण मला सांग ना, दिवसभर बाबा मला शोधत असतात तुझ्या आणि आपण मला शोधून ते दमलेले असतात आणि आल्या आल्या तू त्यांना जर प्रश्न विचारला तर मग किती त्यांना वाईट वाटेल सांग बरं, कारण अजून ते बाबा आईला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत ना तुझ्या, आणि मग अप्पू मामा सापडली नाही आहे, मग त्यांना वाईट वाटतं ना, आणि तू जर त्यांना रोजच असे प्रश्न विचारत राहिला तर त्यांना वाईट नाही का वाटणार, असं ते समजवत असतात. त्याचवेळी इकडे अमोल म्हणत असतो, पण अजून त्यावेळेस सगळेजण त्याला सांगतात की आता बाबा घरी आले की त्याला लगेच विचारू नकोस, की त्याला प्रश्न नको विचारू की काय झालेलं आहे, अप्पू मा कुठं आहे, अजिबात विचारू नकोस, असं सगळेजण अमोलला सांगत असतात. अमोलला समजवत असतात. काही झालं तरीही अमोलची काळजी सगळ्यांनाच वाटत असते, त्याला काय उत्तर द्यायचं हा मोठा प्रश्न असतो. इकडे रुपाली स्वयंपाक बनवत असते आणि त्याच वेळेस मोना तिथं आलेली असते रुपालीशी बोलत, परंतु रुपालीचं अजिबात लक्ष नसतं. तेव्हा मोना म्हणते की रुपालीताई, काय झालं तुम्हाला, तुम्ही असं का वागताय, आणि ती अक्षरशः जाऊन तिच्या हाताला हलवते. तेव्हा तिच्या लक्षात येतं. तेव्हा रुपाली म्हणते, माझं चुकलंय ग, अपर्णा जेव्हा होती तेव्हा मी स्वार्थ खूप बघितलेला आहे, माझी इच्छा आणि स्वार्थ या दोन्ही गोष्टी मी एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं हे सगळं झालेलं आहे. मी अपूर्णाशी नको त्या गोष्टीवर भांडत राहिले, तिला त्रास देत राहिले आणि त्याचबरोबर तिला तिच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागलेली आहे. तसे अमोलनं आई म्हणणं ही माझी इच्छा होती, पण त्यासाठी मी अपर्णाला आणि अमोलला वेगळं करायचा जो प्रयत्न करत होते ते चुकलेलं होतं. जेव्हा माणूस आपल्यापासून आपल्या जवळून जातं तेव्हा मात्र त्याची किंमत आपल्याला कळते. इकडे चिंचुके आणि आर्या बोलत असतात. चिंचुके म्हणत असतात की काही झालं तरीही आता अर्जुन सरांना खूप सांभाळावं लागणार आहे. अर्जुन सरांची अवस्था खूप बिकट होती. आर्या म्हणत असते, पण नक्की काय झालं चिंचुके तिथं, असं आर्या विचारत असते. तेव्हा मात्र चिंचुके सांगत असतात की मॅडम, मला माहीत नाही आहे, कारण तो जो चेहरा आहे तो बघितल्यानंतर अर्जुन सर अक्षरशः कोसळले होते. अर्जुन साहेबांची अवस्था खूपच बिकट झालेली होती. त्यांना कळतच नव्हतं की ह्या सगळ्या सिच्युएशनला काय हँडल करायचं आणि कसं घ्यायचं ते. पण मला ना एक कळलेलं आहे की काही झालं तरी अर्जुन साहेबांना यातून बाहेर काढावं लागणार आहे आणि ती गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे. काही झालं तरी अर्जुन साहेब या सगळ्यातून बाहेर येणं गरजेचं आहे, कारण या सगळ्यामध्ये त्यांच्याशी बोलावं लागणार आहे. आणि आर्या मॅडम, मला असं वाटतंय की तुम्ही करावं हे. आर्या म्हणते की हे सगळं केलेलं आहे त्या सगळ्याला अर्जुन स्वतः जबाबदार आहे, कारण काहीही झालं तरी हे अर्जुनने ही गोष्ट ॲक्सेप्ट केली असती तर आज ही वेळ त्याच्यावरती आली नसती. अर्जुनने ही गोष्टच ॲक्सेप्ट केलेली नाही, त्यामुळं ही वेळ त्याच्यावरती आलेली आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन घरी आलेला असतो आणि सगळेजण म्हणत असतात की अर्जुन काय झालं, अरे असा हताश नको हो. अर्जुन म्हणतो, काय करू मी, हताश नको हो तर काय करू, मी रोज जातोय आणि रोज कोडक्या हाताने पुन्हा माघारी येतोय. ते लेकरू मला आल्या आल्या एकच प्रश्न विचारत असतं की माझी मा कुठं आहे, पण मी त्याच्या माला आणू शकलेलो नाही आणि ती पोरगं माझ्याकडे रोज आशा लावून बसत आहे, आशा लावून माझी वाट बघत आहे आणि आल्या आल्या मी त्याला काय उत्तर देतो हा प्रश्न तो स्वतःला विचारत असतो आणि तो कोसळलेला असतो. तो रडायला सुरुवात करतो. सगळेजण अर्जुनची समजूत घालत असतात. अर्जुनला म्हणत असतात की अर्जुन असं नको करू. तेवढ्यातच अमोल तिथं आलेला असतो आणि म्हणत असतो की बाबा काय झालं,
बाबा असं नको विचार करू तू, असं म्हणत अमोल अर्जुनला बोलत असतो, अर्जुनला सांगत असतो. त्याचबरोबर अर्जुनला म्हणत असतो की बाबा असं नको करू तू. अरे मी नाही विचारणार तुला, मला माहिती आहे की तू रोज मला शोधायला जातो, पण मला नाही काय प्रॉब्लेम, कारण मला माहिती आहे एक दिवस तू मला घेऊन येणार आहे आणि मग मला तू घेऊन आला की तो आनंदाचा दिवस असणार आहे. बाबा मला माफ कर, सॉरी बाबा, असं म्हणत अमोलने कान पकडलेले असतात आणि तो अर्जुनची माफी मागत असतो. तो म्हणत असतो की मी तुला रोज आल्या बाबा प्रश्न विचारतो, त्यामुळं तुला प्रश्नाचं उत्तर द्यायला खूप अवघड जातं आहे, पण मला माहिती आहे की एक दिवस तू मला घेऊन नक्की येणार आहे. आणि अमोलच्या या वाक्याने खरं तर अर्जुन कोसळलेला असतो. तो ढसाढसा रडायला सुरुवात करतो, कारण अर्जुनला कळतच नव्हतं की अमोलला काय उत्तर द्यायचं. पण अमोलने एका सेकंदामध्ये अर्जुनच्या या प्रश्नाचं उत्तर त्याला दिलेलं असतं आणि त्याला सांगितलेलं असतं की बाबा तू काळजी करू नकोस की आपली माँ येणार आहे, असं अमोलने एका सेकंदात अर्जुनला सांगितलेलं असतं. आणि मग अमोल म्हणत असतो की ठीक आहे ना, आज नाही आले तर उद्या येणारच आहे माँ, आणि आपण रोज शोधत राहायचं आहे तिला, आणि तू बाबा रोज जातो की नाही शोधायला, असं अमोल सांगत असतो. त्याचबरोबर अर्जुनला सगळेजण विचारत असतात की जेवलात का, तेव्हा तो म्हणतो की चिंचुकेबरोबर 2 घास खाल्लेले आहेत. मग सगळ्यांचं असं म्हणणं येतं की बरोबर आहे, आणि अर्जुन चल फ्रेश होऊन घे, अमोलने पण दुपारपासून काही खाल्लेलं नाही आहे, त्याला गोळ्या खायच्या आहेत, आपण सगळेजण एकत्र जेवायला बसूया, असं सगळेजण सांगत असतात. तेव्हा अर्जुन रूममध्ये जातो. तिथे टेबलवरती अमोल, आप्पी सोबतचा त्याचा जो फोटो असतो तो फोटो हातात घेतो आणि तो रडायला लागतो. तो म्हणू लागतो की काय करू आप्पे, मी रोज काय उत्तर देऊ, तू अशी कशी सोडून गेलीस आम्हाला, कारण काही झालं तरी हे तू असं मला नाही सोडून जाऊ शकत, कारण तू मला वचन दिलेलं होतं, आपण दोघांनी अमोलला एकत्र वाढवायचं आहे, अमोलचा सांभाळ करायचा आहे, त्याला चांगले संस्कार द्यायचे आहेत, आणि तू अशा पद्धतीनं नाही सोडून जाऊ शकत, असं अर्जुन बोलत असतो. तेवढ्यातच कदम आणि बापू तिथे येतात. कदम म्हणतात की अर्जुन, अरे अशी तू अशा संपू देऊ नकोस, कारण विचार कर ना तू, हे घर आहे ना ते तुझ्या बळावर इथं उभे आहे, कारण तू पाया आहेस आणि आम्ही सगळेजण तुझ्याकडे आशा लावून बसलेलो आहे. त्यावेळेस बापू म्हणतात की अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही तू असा जर डरमळला तर मी काय करू सांग ना, आणि शेवटचा आशेचा किरण आहे तोपर्यंत आपण शोधत राहायचं आहे, आपण माघार घ्यायची नाही, एवढं लक्षात ठेव. जर तू माघार घेणार असशील तर आप्पीला शोधायला मी घराच्या बाहेर पडणार आहे. अर्जुन म्हणत असतो की नाही, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत या घरातला कोणालाही मी त्रास होऊ देणार नाही, आणि मी आप्पीला शोधायला जाणार आहे. सगळेजण अर्जुनला म्हणत असतात की जेवायला चल लवकर फ्रेश हो, कारण काही झालं तरीही अमोलला जेवणं खूपच गरजेचं आहे. अमोलच्या गोळ्या आहेत आणि त्याने जर गोळ्या नाही खाल्ल्या तर त्याला त्रास होईल. हे सगळेजण अर्जुनला समजवत असतात. इकडे रुपाली मात्र अमोलला भरवत असते, अमोलला म्हणत असते तू खा, पण अमोल मात्र ऐकायला तयार नसतो. अमोल म्हणत असतो की नाही, मी बाबा आल्याशिवाय नाही जेवणार. सगळेजण सांगत असतात, पण अमोल म्हणत असतो की नाही ग मोठी माँ, कारण तुला माहिती आहे ना, मग बाबा पण जेवत नाही आहे, मग मी बाबासोबत जेवलो तरच बाबा जेवेल. अर्जुन तिथं आलेला असतो, अमोलकडे पाहत असतो आणि अमोलला तो म्हणत असतो की चल जेवायचं आहे, आणि सगळेजण आहेत. आणि मग तो म्हणत असतो की काही झालं तरीही मला माहिती आहे बाबा अप्पू मला शोधून आणणार आहे, आणि अप्पू मा लवकरच आपल्यासोबत असणार आहे. अप्पू मा आली की आपण तिच्यासाठी तिच्या आवडीचे पदार्थ करायचे आहेत. हे सगळं अमोल बोलत असतो, आणि अमोल म्हणत असतो की काही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की बाबा मला माहिती आहे, मला खात्री आहे की तू अप्पू मला नक्की आणणार आहे. आणि अमोल हे बोलतोय हे ऐकून सगळ्यांनाच खरंच धक्का बसलेला असतो. आणि तेवढ्यावर अमोल थांबत नाही, तर अमोल एक घास घेतो आणि अर्जुनच्या जवळ येतो आणि अर्जुनला तो घास भरवतो आणि अर्जुनची समजूत घालू लागतो. अर्जुनला तिथे घास भरवत असतो, त्याच्याशी प्रेमाने वागत असतो. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन त्याचबरोबर घरातील सर्वजण पाहू लागतात. म्हणजे अमोलने बरोबर ओळखलेलं असतं, तो जर जेवून बसला तर अर्जुन जेवणार नाही. जोपर्यंत तो जेवायचा थांबलेला आहे तोपर्यंत अर्जुनला तो भरवू शकतो, अर्जुनला तो जीव घालू शकतो, हे अमोलच्या लक्षात आलेलं असतं. आणि अमोल अर्जुनची काळजी घेत आहे. त्यानंतर अर्जुन अमोलला मिठी मारतो आणि दोघंही रडत असतात. घरातल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण एवढं सगळं होऊनही अजून कोणाच्याच हाती काहीच लागलेलं नसतं. आप्पीच्या बाबतीत काय झालेलं आहे या बाबतीत कोणाला काहीच समजत नसतं. तर अर्जुन आता आप्पीला कसा शोधून आणणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.